नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी नाचणीच्या पिठाचे डोसे ही रेसिपी दाखवणार आहे. आता यामध्ये मी 3 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकून घेणार आहे. तर आपण 3 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा ज्वारीचं पीठ आणि अर्धा चमचा गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये मीठ टाकून आपण हे एकदम पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता या पिठामध्ये आपण व्यवस्थित आता हे मीठ हाताने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून एकदम पातळ असं हे बॅटर तयार करून घ्यायचं. चला तर मग आपण आता हे भिजवून घेऊया. आता आपलं हे भिजवून झालेलं आहे. आता हे थोडंसं घट्ट आहे, त्यामध्ये आपल्याला अजून थोडं पाणी टाकून पातळ करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण आता डोसा टाकून घेऊया. आपला तवा गरम झालेला आहे आणि हे पीठ पातळ करायचं आणि व्यवस्थित असा डोसा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा. तर बघा मैत्रिणींनो, आता हा डोसा तव्यावर टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला थोडंसं साईडने आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपला हा डोसा एका बाजूने झालेला आहे. आता आपण तो पलटून घेतलेला आहे. आता त्याला सुद्धा 2-3 मिनटं आपण वाफवून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला नाचणीच्या पिठाचा डोसा रेडी झालेला आहे. तर सर्विंग प्लेटमध्ये मी कारळाची चटणी आणि लोणचं याच्याबरोबर सर्व केलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हा नाचणीचा डोसा ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.